नमस्कार मित्रांनो, मागच्या काही महिन्यातच लडाखमध्ये 30,000 पेक्षा जास्त लोकांनी आंदोलन केलं होतं। हे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लडाखमध्ये नेमकं काय घडलं होतं। तुम्हाला 30,000 हा आकडा खूप मोठा वाटत नसेल, परंतु हा आकडा म्हणजे लडाखच्या एकूण लोकसंख्येच्या 10% एवढा आहे। सगळे आंदोलनकर्ता एका जागेवर जमले होते आपल्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी। 6 मार्चला सरकारबरोबर झालेल्या चर्चेमधून काहीच निष्पन्न न झाल्यामुळे लडाखचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला। एक अनशन शुरू करने के लिए आमरण अनशन, जब तक हमारे लद्दाख की ये आवाज सुनी नहीं जाती, जब तक सरकार लद्दाख पर ध्यान न दे। 21 दिवसाचं हे उपोषण एक आमरण उपोषण ठरू शकतं। जर तुम्ही लक्षात घेतलं की कुठल्याही राज्याची जर 10% जनता उपोषणासाठी रस्त्यावर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत असेल तर ही बाब काही छोटी बाब नव्हती, ही गोष्ट खूप मोठी होती। पण ज्या पद्धतीनं या बातम्यांना न्यूज चॅनल कडून दाबलं गेलं हे खरंच खूप शॉकिंग होतं। आता आपण बघूयात की लडाखमधील आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या काय मागण्या होत्या। मित्रांनो, सोनम वांगचुक यांना जर तुम्ही ओळखत नसाल तर तुम्हाला त्यांचे परिचय करून देणं खूपच महत्वाचं आहे। ही तीच व्यक्ती आहे ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन 3 इडियट्स मध्ये रॅन्चोचं पात्र वटवलं गेलं होतं। जे काम रॅन्चोनं 3 इडियट्स मध्ये केलं होतं अशाच प्रकारचे काही चमत्कार सोनम वांगचुक यांनी रिअल लाईफ मध्ये केल्याचे दिसून येतात। 2021 मध्ये त्यांनी इंडियन आर्मीसाठी सोलर टेंट्स बनवले होते। या टेंट्समुळे आपल्या आर्मीतल्या जवानांना लडाख मधल्या थंडीत सुद्धा एकदम आरामदायी जागा उपलब्ध झाली होती। या व्यतिरिक्त सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल सोलार इमारतीचं डिझाईन केलेलं आहे। लडाखमध्ये पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक संकल्पना अस्तित्वात आणली ज्याचं नाव आहे कृत्रिम हिमनदी, आणि हेच कारण आहे की सोनम वांगचुक यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं। पण आज हे सोनम वांगचुक हे जर उपोषणाला बसलेले आहेत तर खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम आहे तो म्हणजे लडाखमधील लोकशाहीचा, प्रॉब्लेम आहे तो लडाखमधील पर्यावरणाचा, प्रॉब्लेम आहे लडाखमधील लोकांच्या अधिकारांचा। तर चला बघूया लडाखमधील लोकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत। लडाखमधील लोकांच्या प्रमुख 4 मागण्या आहेत। लडाखचा समावेश संविधानाच्या 6व्या सूचीमध्ये करण्यात यावा, लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा, लडाखमधील कारगिल आणि लेह या जिल्ह्यांसाठी संसदेत 2 मेंबर्स असावेत, सध्या फक्त एकच मेंबर लोकसभेमध्ये लडाखकडून आहे आणि राज्यसभेमध्ये एकही मेंबर नाही। लडाखमध्ये सुरक्षित नोकऱ्यांसाठी एका लोकसेवा आयोगाची म्हणजेच पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना केली जावी। एक एक करून सगळ्या मागण्या समजून घेऊयात। पहिली म्हणजे 6वी सूची काय आहे, तर संविधानातल्या 6व्या सूचीनुसार देशातल्या भटक्या जमाती, आदिवासी जमाती यांना विशेष प्रकारचं संरक्षण दिले गेलेलं आहे। संविधानातल्या स्थानिक पातळीवर आदिवासी लोक त्यांची जंगल, त्यांचे वन तसेच त्यांच्या पारंपरिक रूढी परंपरा याबाबतचे कायदे स्वतः बनवू शकतात। स्थानिक पातळीवरती ते त्यांचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, म्हणजेच बाहेरचे लोक येऊन त्यांच्या जमिनीचे डेव्हलपमेंट करू शकत नाहीत। जम्मू काश्मीर अगोदर पूर्ण राज्य मानलं जायचं। 2019 मध्ये जेव्हा जम्मू काश्मीरचं 2 वेगळ्या प्रदेशामध्ये, केंद्रशासित प्रदेशामध्ये वर्गीकरण झालं त्यावेळेस लडाख पूर्ण वेगळं झालं आणि जम्मू काश्मीर पूर्ण वेगळं झालं। परंतु ज्या वेळेस जम्मू काश्मीर एकत्र होतं त्यावेळेस विधानसभेमध्ये लडाखमधून 4 आमदार दिले जायचे, परंतु आज तो आकडा 0 आहे। म्हणजेच राज्य पातळीवरती लडाखचं काहीच अस्तित्व नाही जिथं लडाखचे लोक मतदान करू शकतील। लडाखच्या लोकांना राज्य पातळीवरती मतदान करण्याचा बिलकुल अधिकार नाही। आता याच्या वरच्या लेवलचा जर विचार केला तर लोकसभेला लडाखचे लोक मतदान करू शकतात, परंतु त्यासाठीही लडाखमधून फक्त एकाच संसदेमध्ये एकाच मेंबरची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे आम्हाला संपूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा अशी मागणी लडाखमधील जनतेकडून करण्यात येत आहे। लडाखमधील लेह आणि कारगिल या 2 जिल्ह्यांसाठी 2 सेपरेट मेंबरची नियुक्ती संसदेमध्ये करण्यात यावी अशी मागणी येथील जनतेकडून करण्यात येत आहे। आता फक्त त्या ठिकाणी एकच मेंबर संसदेमध्ये लडाखमधून आहे। भारतीय जनता पार्टीने 2019 मध्ये त्यांच्या घोषणापत्रामध्ये क्लिअर सांगितलं होतं की आम्ही लडाखचा समावेश संविधानाच्या 6व्या सूचीमध्ये करणार आहोत। ने पहले भी दिखाया है, आज फिर दिखाऊंगा कि 2019 में जब ये संसद के चुनाव हो रहे थे आपने पहले 3 बिंदुओं में लद्दाख को 6वें शेड्यूल में संरक्षित रखने का वादा किया था। तरीही सरकारने यावरती कोणतीच ऍक्शन घेतली नाही। ऑगस्ट 2020 मध्ये लडाखमधील जनतेनं त्यांच्या मागण्या प्रथमच सरकारपुढे मांडल्या।
सप्टेंबर 2020 मध्ये लडाखमध्ये खूप मोठं आंदोलन करण्यात आलं. 2020 मध्ये इलेक्शनच्या अगोदर अमित शहांनी सभा घेऊन लोकांना वचन दिलं की इलेक्शन झाल्यानंतर 15 दिवसांनी लोकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील. हे ऐकल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीनं ते इलेक्शन 15 सीटांनी जिंकलं, परंतु तरीही लडाखमधील जनतेकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत. यानंतरही डिसेंबर 2021, नोव्हेंबर 2022 यामध्ये खूप मोठे आंदोलन करण्यात आले. यानंतर मध्यंतरी बऱ्याच वेळा सरकारबरोबर चर्चा करण्यात आली, परंतु घोषणापत्रामध्ये स्पष्ट लिहूनही सरकारनं त्याची अंमलबजावणी केली नाही. आता लडाखमधील लोकांच्या मागण्यांची अंमलबजावणी कधी होईल हा येणारा काळच ठरवू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.